मुंबईतील नामांकित शाळा. शाळेतील 40 वर्षांची विवाहित शिक्षिका 11वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषय शिकवत होती. शिकवत असताना तिचं एका 16 वर्षांच्या मुलावर प्रेम जडलं. त्याचं झालं असं, 2023मध्ये शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी डान्स ग्रुप बनवताना ती शिक्षिका त्या विद्यार्थ्यांकडे आकर्षित झाली. त्यातून तिने जानेवारी 2024मध्ये त्याला पहिल्यांदा लैंगिक संबंधासाठी मागणी घातली. त्याच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. सुरुवातीला मुलगा या सगळ्यासाठी तयार नव्हता, त्यामुळे त्याने तिला टाळायला सुरुवात केली. मुलगा आपल्याला टाळतोय हे त्या शिक्षिकेच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने तिच्या एका मैत्रिणीला यात मध्यस्थी करायला सांगितलं. विशेष म्हणजे ती मैत्रीण ही त्या शाळेतली शिक्षिका होती. तिने त्या मुलाला कशा पद्धतीने मोठ्या स्त्रिया आणि किशोरवयीन मुलांमधील संबंध आता सामान्य झालेत याबद्दल समजवायला सुरुवात केली. पुढे ती शिक्षिका आणि तू एकमेकांसाठीच बनलेले आहात अशा प्रकारची बतावणी केली आणि त्या मुलाला शारीरिक संबंधासाठी तयार केला. त्यानंतर त्या मुलाने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. तो तिला भेटला. ती त्याला एकांतात घेऊन गेली, त्याला दारू पाजली आणि पुढे या प्रकरणात नेमकं काय घडलं, त्या मुलाची आताची परिस्थिती काय आहे, त्या शिक्षिकेने त्याचा अशा प्रकारे शारीरिक छळ का केला, सगळं काही सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी, शाळा हे विद्यार्थ्यांसाठी दुसरं घर असतं. शाळेतील शिक्षकांच्या विश्वासावरच पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात. मात्र तेच ठिकाण आता असुरक्षित झाल्याचं दिसतंय. शाळेत मुलं घडवण्यासाठी जातात. तिथले शिक्षक या मुलांना भविष्यासाठी तयार करतात. पण यातल्या काही शिक्षकांमुळे पूर्ण शिक्षकी पेशात आता बदनाम होतो आहे. आता ज्या शाळेत हा सगळा प्रकार घडलाय ती शाळा ही मुंबईतील एक नामांकित शाळा आहे. अशा या नामांकित शाळेतील शिक्षिका, विवाहित शिक्षिका जिला एक मूलसुद्धा आहे, ती तिच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करत आहे. हे सगळं एकदा नाही तर दोनदा नाही तर तब्बल वर्षभर सुरू असतं. त्यानंतर मुलगा डिप्रेशनमध्ये जातो आणि घरच्यांना त्याच्यावर संशय येऊन हे सगळं प्रकरण उघड होतं. सदर प्रकरणातील महिला शिक्षिकेला विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिच्यावर पोस्को अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून या व्यतिरिक्त मध्यस्थी करणाऱ्या मैत्रिणीविरोधात सुद्धा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. साधारण मागच्या एका वर्षभरापासून त्या विद्यार्थ्यासोबत हा सगळा प्रकार सुरू होता. सुरुवातीला तयार नसलेला मुलगा शिक्षिकेच्या मैत्रिणीनं मध्यस्थी केल्यानंतर तिला भेटायला तयार झाला. पहिल्या भेटीच्या वेळी त्या शिक्षिकेनं त्याला तिच्या गाडीतून एकांतात नेलं. तिथे त्याचे कपडे काढले आणि त्याच्यावर अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्याला खूप अँक्झायटी येऊ लागली, म्हणून शिक्षिकेनं त्याला अँक्झायटी कमी होण्याची औषध दिली. या औषधांमुळे विद्यार्थ्याची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती देखील कमकुवत होत होती. तो भीती आणि संकोचात राहत होता आणि कुणालाही काहीही सांगू शकत नव्हता. आणि याचाच फायदा घेत त्या शिक्षिकेनं त्याला मुंबईतल्या 5 स्टार हॉटेलमध्ये आणि एअरपोर्ट जवळ नेत त्याच्यासोबत अनेकदा लैंगिक संबंध ठेवले गेले. त्याच्यावरती अत्याचार करण्याआधी शिक्षिकाकडून त्याला जबरदस्तीनं दारू पाजली जायची. यात बरेच दिवस गेले. त्यानंतर घरच्यांना मुलाच्या वागण्यातील बदल लक्षात आले. त्यांनी त्याला विश्वासात घेऊन नेमकं काय होतंय याबद्दल विचारलं, तर त्याने पालकांना सगळं काही सांगितलं. मात्र शाळा संपायला अवघे काही महिने शिल्लक आहेत, त्यामुळे ती शिक्षिका आता इथून पुढे त्रास देणार नाही असं त्यांना वाटलं. शिवाय मुलगा 12वीत असल्याने त्याच्यासाठी हे वर्ष फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे पालकांनी थोडा संयमाने घेतला. शिक्षिकेला तंबी दिली. यानंतर मुलगा 12वी पास झाला. त्याने शाळा सोडली आणि तो दुसऱ्या शाळेमध्ये गेला. पुढे घरच्यांना वाटलं आता तरी शिक्षिकेची पीडा जाईल. मात्र भलतंच घडलं. विद्यार्थ्याने शाळा सोडली तरी संबंधित शिक्षिकेने पुन्हा एकदा त्याच्याशी संपर्क साधला. यासाठी त्या शिक्षिकेने मुलाच्या घरातील एका मदतनीसच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला भेटण्यासाठी सांगितलं. मुलगा घाबरला. त्याने परत एकदा त्याच्या घरच्यांना हे सगळं सांगितलं. त्यानंतर प्रकरण डोईजड होत असल्याने कुटुंबाने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी सुद्धा त्या 40 वर्षाच्या शिक्षिकेवर पोस्को कायदा 2022च्या कलम 4, 6 आणि 17 आणि भारतीय न्याय संहिता बाल न्याय कायदा 2015च्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. तिची गाडी देखील पोलिसांनी चौकशीसाठी जप्त केलेली आहे. मंडळी, देशातील टॉप 5 शाळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या शाळेत हा घाणेरडा प्रकार घडला आहे.
ज्यामुळे शाळेवर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शाळा व्यवस्थापन नेमका काय विचार करून या शिक्षकांना रुजू करून घेत आहे याचाही गांभीर्याने विचार केला पाहिजे. बाकी प्रत्येक पालक आपल्या मुलांना विश्वासाने शाळेत पाठवतात, कारण शिक्षकांना आणि गुरूंना आपल्याकडे देवाचा दर्जा दिला जातो. मात्र अपवाद वगळता यातले काही शिक्षक या पात्रतेचे नसतात हेच यातून स्पष्ट होते. ही घटना आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देते की केवळ शिक्षणाची गुणवत्ता पाहून शाळा निवडणे पुरेसे नाही, तर त्या संस्थेतील नैतिक मूल्ये, शिक्षकांची मानसिक स्थिरता, त्यांची पार्श्वभूमी आणि वर्तन यावरही लक्ष ठेवणं आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांशी सतत संवाद ठेवावा. त्यांच्या वागण्यात बदल दिसल्यास दुर्लक्ष न करता त्यामागची कारणं समजून घ्यावीत. शिक्षकांनीही हे लक्षात घ्यावं की त्यांच्यावर असलेल्या विश्वासाचा भंग हा केवळ त्या एका विद्यार्थ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही, तर संपूर्ण समाजाच्या विश्वासावर घाव घालतो. शिक्षण संस्था आणि प्रशासन यांची जबाबदारी आहे की अशा घटनांना गांभीर्याने घेऊन कठोर आणि पारदर्शक प्रक्रिया राबवाव्यात. आपण सर्वांनी मिळून अशा प्रकारच्या घटनांना बळी न पडणारा, सुरक्षित, सशक्त आणि संवेदनशील शैक्षणिक वातावरण घडवण्यासाठी सजग राहिलं पाहिजे. शिक्षक विद्यार्थी नातं हे आदर्शवत आणि प्रेरणादायी असावं, भीतीचं किंवा शोषणाचं नाही, कारण एक चूक पूर्ण पिढीचं भविष्य बिघडवू शकते. मग या सगळ्या घटनेवर तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.